नमस्कार, मी परिमल पोगरकर. अमृतोनी शेती व शिक्षण विकास संस्था आयोजित मेधा 2024. गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत की महाराष्ट्राची क्रश आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुले. आणि जेव्हापासून हे समजलं आहे की ऋता मॅम संगमनेरमध्ये मेधा फेस्टसाठी उपस्थित असणार आहे, तेव्हापासून मनामनात व प्रत्येकाच्या स्टेटसवरती फक्त ऋता 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 हेच नाव ऐकू येत होतं. आणि फायनली मॅम यू आर देअर. मॅम, अमृतोनी शेती व शिक्षण विकास संस्थाचं परिसराबद्दल तुम्हाला काय सांगूशी वाटतं? मी आता त्यांना तेच म्हटलं की एकतर आम्हा मुंबईकरांना एवढी जागा बघायची सवयच नाही आहे. आमचे कॉलेजेसचे कॅम्पसेस पण खूप छोटे आहेत आणि त्यात अशा वातावरणात अभ्यास आपले ग्रोईंग इयर्स आपण स्पेंड करतो, हे खरंच खूप भारी आहे. आणि तेच सांगत होते की किती कॅम्पस आहेत, म्हणजे केवढं काय काय आहे. त्यामुळे ते खरंच खूप भारी आहे. आणि आय एम सो ग्लॅड की मेधा 2024साठी मला बोलवलं आहे. मी आत्ता ब्रोशरच बघत होते की किती मोठी लोकं येऊन गेले, एवढ्या मोठ्या प्रमाणात. मी येताना गाडी मी आय थिंक दुसऱ्या गेटमधून आले तेव्हा एक व्यवस्थित तयारी, म्हणजे एकदम जोरदार तयारी चालू होती. सो इट इज सो नाईस. आय थिंक हे 7वं वर्ष आहे, तर हे खूप भारी आहे की सगळी पूर्ण संस्था इतका मोठा कल्चरल इव्हेंट ह्या तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ते आयोजित करतात. आणि थँक्यू सो मच, कारण मला इथे बोलवलं. त्यामुळे खरंच मॅम, आता मेधा स्टार्ट झालेला आहे, तसं तुमच्या कॉलेज लाईफमध्ये तुमच्या मेमरीज असू शकता, काय किस्से, काय मॅटर्स असे तुम्हाला काय सांगूशी वाटतं? तुम्ही काहीतरी ॲक्च्युली खरं तर मी कॉलेजमध्ये असतानाच माझं दुर्वा सुरू झालं. त्यामुळे मी शूटिंग आय थिंक मी कॉलेजची सगळी मजा करू शकले ते फुलपाखरूच्या सेटवर, कारण मी खऱ्या कॉलेजमध्ये शूट करायचो. त्यामुळे जे काय मला असं आठवतं की अरे माझे कॉलेज इयर्स मिस झाले, ते सगळी मी मजा केली ती फुलपाखरूचं शूट करताना. पण एक नक्की आठवतं ते म्हणजे एक जो उत्साह असतो ॲन्युअल डेचा, कल्चरल इव्हेंटचा, तो एक काहीतरी वेगळाच उत्साह असतो. मग बीट जे स्टेजवर परफॉर्म करणारे त्यांच्यासाठी पण जे खालून चेअर करणारे त्यांच्यासाठी पण. त्यामुळे ते डेफिनेटली मी नक्कीच मिस करते. बट मी जसं म्हटलं, ह्या सगळ्या कार्यक्रमांमुळे आम्हाला परत जगता येतं. आणि सो थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. मॅम, अभिनय व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणती अशी आवड आहे का? व्यतिरिक्त तुमच्या हॉबीज काही सांगू? मला गाडी चालवायला खूप आवडते, मला ड्रायव्हिंग खूप आवडतं. आणि खरं सांगू तर म्हणजे 10 वर्ष टेलिव्हिजन केलं, त्याच्यानंतर असं वाटायचं अरे आरामच नाही, मला झोपच होत नाही. तेव्हा मला रिअलाईज झालं की मी कुठेही कशीही छान नॅप काढू शकते. ती एक दुसरी गोष्ट आहे की मला खरंच म्हणजे हे खूप असं चुकीचं वाटेल, साऊंड करेल, पण खरंच मला आराम करायला आवडतं. पण हॉबी इफ यू से, आय लाईक ड्रायव्हिंग, आय लाईक रीडिंग, आय लाईक डान्सिंग. त्यामुळे ॲक्टिंग आय थिंक हे कधीच असं फर्स्ट ऑप्शन कधीच नव्हतं. बट आय एम सो ग्लॅड की मी ह्या क्षेत्रात आले आणि मला भरभरून प्रेम मिळतं आहे. मॅम, तुम्ही किन्नी चित्रपट केला, कन्नी, त्याबद्दल तुम्ही काय सांगूशी वाटतं तुम्हाला, त्यांची जर्नी जर्नी आय वुड जस्ट से की जसे आता आपल्या कॉलेजेसमध्ये ग्रुप असतात, आपला एक खास ग्रुप असतो ना, म्हणजे 1000 लोक जरी असले तरी आपले एक 4 लोकांचे ग्रुप असतो, 5 लोकांचा ग्रुप असतो. तसं कन्नीचा एक ग्रुप होता. आणि त्यामुळे ती जर्नी मला खूप एन्जॉय करता आली. ते कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आहे, खूप आत्ताची मुलगी आहे ती, कमिंग ऑफ एज आहे फिल्म. नवीन कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. शुभंकरबरोबर मी पहिल्यांदा काम केलं, वल्लरीबरोबर पहिल्यांदा काम केलं, अजिंक्य आणि ऋषीबरोबर मी केलं आहे काम. त्यामुळे तो एक वेगळाच भाग आहे. पण मला नवीन नवीन कलाकारांबरोबर काम करायला खूप आवडतं, कारण कळतं की अरे आत्ता ते आपले कंटेम्पररीज आहेत, आम्ही एकत्र फिल्म चालू केल्या. त्यामुळे ती एक खूप मजा होती. त्याच्यानंतर लंडनला शूट केलं, तर ते एक वेदर कंडिशन्स खूप होते, म्हणजे वाक्य बोलताना असे दातखिळी वगैरे बसत होती की एवढी थंडी होती. पण ते सगळं जाणवू न देता तरी पण तिथे परफॉर्म करणं, तर ते खूप मजा आली मला. मॅम, लास्ट क्वेश्चन. प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी ना कोणी बॅकबोन असतं. तुम्हाला ह्यासाठी कोणी सपोर्ट केला मॅम? तुम्ही हे सगळं करून सुद्धा तुम्ही लाईफ बॅलन्स केली. बॅलन्सिंग विषय आणि तुम्हाला सपोर्ट करण्याविषयी मला तुम्ही सांगा थोडंसं. मला असं वाटतं पहिली मालिका जेव्हा मिळाली तेव्हा समजा आई बाबा नाही म्हणाले असते तर मी आत्तापर्यंत म्हणजे इथे पोचूच शकले नसते. तर मला असं वाटतं मोर ऑफ जे वर्क लाईफ बॅलन्स जे आपण म्हणतो ते मला आत्ता कुठे मी शिकते आय वुड से. कारण एक 17-18 वर्षाचं असते तेव्हा तुम्हाला खूप प्रूव्ह करायचं असतं, खूप गोष्टी अचीव्ह करायच्या असतात, हे बरंच ती ड्राईव्ह खूप जास्त असते. पण मग इव्हेंच्युअली यू रिअलाईज की तो बॅलन्स साधणं, आय थिंक कोविडमुळे तो आपल्या सगळ्यांमध्ये खूप आला आहे, बॅलन्स साधणं, की नुसतं कामाच्या मागे न धावता फॅमिली तितकीच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आय वुड जस्ट से की ह्या सगळ्याचं क्रेडिट माझ्या आईबाबांना आहे, माझ्या मावशी काकांना आहे, माझ्या आजीला आहे. बिकॉज आमचे रूट्स इतके, कितीही तू असशील हिरोईन वगैरे पण घरी आल्यावर एकदम नाही, यू हॅव टू बी ग्राउंडेड. तर मला असं वाटतं ते माझ्या घरच्यांमुळे खूप जास्त आहे. त्यामुळे मी त्यांना थँक्यू म्हणेन. मॅम, खूप चांगलं. मॅम, इतकं प्रेम भेटतं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राकडून.
यू आर द महाराष्ट्राची क्रश, तुम्हाला त्या व्यतिरिक्त काय वाटतं? मी खरंच खूप नशीबवान आहे असं मला खूप पर्सनली असं वाटतं. कारण खरंच मला खूप अफाट प्रेम मिळतं आहे. आणि सतत त्यामुळे मला एक असं सतत डोक्यात असतं कुठलंही पुढचं काम घेताना किंवा काही असताना एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि खूप लोक जेव्हा असे मेसेजेस करतात की मॅम तुम्ही आमचे आयडल आहात, मग आम्ही बघतो, मग आम्ही फॉलो करतो, तेव्हा तर अजून दडपण येतं की बापरे. मग इट इज लाईक की मला खरं आयुष्यात पण लहान भाऊ आहे, लहान बहीण आहे, पण मग ते असं होतं अरे यार ही सगळीच आपली भावंड आहेत अशी छोटी की जे आपल्याकडे म्हणजे सगळ्या मुली ज्या आहेत त्या ॲक्च्युली ते लुक फॉरवर्ड अँड दे लुक अप टू यू. तर मग ते थोडं टेन्शन पण येतं. पण मी लाईक आय सेड मी खरंच आय एम रिअली ग्रेटफुल, खूप थँकफुल की इतकं प्रेम मिळतं. आणि आय होप की प्रेम हे असंच राहील. आणि आय एम व्हेरी शुअर की माझ्या कामांमुळे तर मी डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना डिसअपॉइंट नाही करणार. नक्कीच मॅम. थँक्यू सो मच. पुन्हा तुम्ही अमृतवाणी शेती शिक्षण वगैरे असं पार्ट आहे. आणि थँक्यू फॉर बिंग हिअर. बेस्ट ऑफ लक फॉर युअर जर्नी मॅम. थँक्यू सो